हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 1.2 लेसन आवर सेन्सेस. तर 1.2 लेसनचं नाव आहे आवर सेन्सेस. सेन्सेस म्हणजे ज्ञानेंद्रिये, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतं, माहिती मिळते, तर ते असतात आपले ज्ञानेंद्रिये. तर आपण पाहूयात ते. वी हॅव 5 सेन्सेस. तर आपल्याला किती सेन्सेस आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. दे आर साईट. साईट म्हणजे दृष्टी, बघणे. हिअरिंग म्हणजे ऐकणे. स्मेल म्हणजे वास घेणे. टेस्ट म्हणजे चव घेणे. अँड टच आणि स्पर्श. तर हे आपले सेन्सेस आहेत. आवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर आवर 5 सेन्स ऑर्गन्स. मग हे जे सेन्सेस आहेत ते आपल्याला कुठून मिळतात? तर आपण बघतो कशाने? आईज, डोळ्याने. हिअरिंग, ऐकतो कशाने? इयर्स, कानाने. स्मेल, वास घेणे, कशाने घेतो? नोज म्हणजेच नाकाने. टेस्ट म्हणजे चव, कशाने घेतो आपण? टंग म्हणजे जीभने. आणि टच, आपल्याला टच कशामुळे कळतो? तर आपल्या स्किनमुळे, आपल्या त्वचेमुळे. तर हे आहेत आपले 5 सेन्स ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिये. ओके. आईज, आईज म्हणजे डोळे. वी सी विथ अवर आईज, आपण आपल्या डोळ्यांनी बघतो. टेक गुड केअर ऑफ देम, आणि म्हणून आपण त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. डू नॉट रीड इन डिम लाईट, जिथे कमी प्रकाश असेल, कमी उजेड असेल, अशा ठिकाणी वाचायचं नाही. व्हाईल वॉचिंग टेलिव्हिजन, डू नॉट सिट टू क्लोज टू द टीव्ही. टू म्हणजे खूप, खूप जवळ. जेव्हा आपण टीव्ही बघत असतो तेव्हा त्याच्या खूप जवळ बसून टीव्ही बघायचं नाही, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. ठीक आहे. गुड आयसाईट रिक्वायर्स व्हिटॅमिन ए. जर तुमचे डोळे, तुमची दृष्टी चांगली पाहिजे असेल, तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी व्हिटॅमिन एची गरज असते. आणि व्हिटॅमिन ए आपल्याला कशातून भेटतं? तर इट येल्लो अँड ऑरेंज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तर येल्लो आणि ऑरेंज म्हणजे पिवळ्या आणि केशरी भाज्या आणि फळांमधून व्हिटॅमिन ए भेटतं. जसं की आंबा आहे, गाजर आहे, पपई आहे. तर यांच्यामधून व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात भेटतं. अवॉइड रीडिंग इन अ मूव्हिंग व्हेकल. चालत्या गाड्यांमध्ये, म्हणजे तुम्ही गाडीवरून कुठे जात असाल, समजा कारमध्ये, बसमध्ये, वाचायचं नाही, अवॉइड करायचं. रीड विथ द लाईट कमिंग फ्रॉम ओव्हर युअर शोल्डर. म्हणजे लाईटकडे अशी पाठ करून बसायचं नाही, तुमच्या खांद्यावरून ती लाईट पास होऊन तुम्हाला छान उजेडात ते वाचता आलं पाहिजे, तेव्हाच वाचायचं आहे. सिट अपराईट व्हेन यू रीड. आणि कसं बसायचं आहे? अपराईट म्हणजे सरळ बसून वाचायचे आहे. अवॉइड प्लेइंग विथ शार्प अँड पॉइंटेड ऑब्जेक्ट्स. ज्या गोष्टींना टोकदार असतील, धार असेल, अशा गोष्टींशी खेळायचं नाही, त्यांच्यापासून खेळणं अवॉइड करायचं म्हणजे टाळायचं आहे. दे मे हर्ट युअर आईज. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना काहीतरी इजा पोहोचू शकते. चुकून ते तुमच्या डोळ्याला लागलं तर तुमच्या डोळ्याला त्रास होईल की नाही. ऑलवेज वॉश युअर आईज विथ क्लीन वॉटर. नेहमी स्वच्छ पाण्याने तुमचे डोळे धुवायचे आहेत. आता बघणार आहोत आपण इयर्स म्हणजे आपले कान. वी हिअर विथ अवर इयर्स. आपण आपल्या कानांनी ऐकतो. हिअर म्हणजे ऐकणे. द वर्ल्ड इज फुल ऑफ मेनी वंडरफुल साऊंड्स. तर किती वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स आहेत की नाही आपल्या जगामध्ये. बघा, पक्ष्यांचा आवाज आहे, प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा आवाज आहे, प्राण्यांचे आवाज आहेत, अजून आपले प्रत्येकाचा आवाज किती वेगवेगळा आहे, अजून खूप साऱ्या गोष्टींचे आवाज असतात. लिसन टू यू लिसन डू यू हिअर देम. तर ऐका बरं, तुम्ही ऐकू शकता त्यांना. आता इथे आवाज दिलेत बघा. बीट ऑफ द ड्रम, ड्रमचा आवाज तुम्ही ऐकू शकता. साऊंड ऑफ द अलार्म क्लॉक, अलार्म क्लॉकचा आवाज ऐकू शकता. चर्पिंग ऑफ द बर्ड्स, पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्ही ऐकू शकता, हो ना. अवॉइड लिसनिंग टू लाऊड म्युझिक इन अ क्लोज रूम ऑर थ्रू अ हेडफोन. खूप मोठ्या आवाजामधलं जर संगीत असेल, गाणं असेल, म्युझिक असेल, तर ते बंद दार करून ऐकायचं नाही, कारण त्याच्यामुळे तुमच्या कानांवरती खूप जोरजोरात तो आवाज पडून पडून कानांना त्रास होऊ शकतो. किंवा हेडफोन घालून ऐकायचं नाही.
डू नॉट पुट एनी शार्प ऑर पॉइंटेड ऑब्जेक्ट इन युअर इयर्स. तुमच्या कानामध्ये कुठलीही धारदार किंवा टोक असलेली वस्तू घालायची नाही. बऱ्याच मुलांना पेन्सिल कानामध्ये घालायची सवय असते बघा, असं करायचं नाही. क्लीन देम जेंटली विथ अ सॉफ्ट टॉवेल. एखादा मऊ टॉवेल घेऊन तुमचे कान हळूवारपणे स्वच्छ करायचे. रोज आंघोळ करताना कान स्वच्छ करायचे. ओके, डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? यू हिअर अ साऊंड बेटर व्हेन यू आर क्लोजर टू इट. तुम्हाला एखादा आवाज केव्हा ऐकू येतो सांगा बरं? तर तुम्ही जेव्हा त्याच्या जवळ असाल तेव्हा. तुम्ही जितकं त्या गोष्टीच्या जवळ असाल तेवढा तुम्हाला तो आवाज चांगला ऐकू येतो. पण म्हणून मोठ्या आवाजाच्या जवळ जायचं नाही. नोज. आता आपण बघणार आहोत नाक. वी ब्रीथ अँड स्मेल थ्रू अवर नोज. तर ब्रेथ म्हणजे आपण श्वास घेतो, ब्रीदिंग करतो, श्वास घेणे, आणि स्मेल म्हणजे वास. या गोष्टी आपण नाकाने करत असतो. क्लीन युअर नोज जेंटली आफ्टर अ बाथ. आंघोळ झाल्यानंतर तुमचं नाक हळुवारपणे स्वच्छ करायचं आहे. यूज अ क्लीन हँकरचीफ टू वाईप युअर नोज. तुमचं नाक पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल. हँकरचीफ म्हणजे ह्याच्यामध्ये डी सायलेंट असतो, हँकरचीफ असं त्याचा उच्चार आहे. तर हँकरचीफ म्हणजे रुमाल. याचा तुम्ही नाक पुसण्यासाठी, वाईप म्हणजे पुसणे, नाक पुसण्यासाठी उपयोग करायचा आहे, वापर करायचा आहे. स्मेल ऑफ. आता तुम्ही कशाचे वास घेऊ शकता? परफ्यूम, मस्त सुगंध वास येतो की नाही परफ्यूमचा. त्यानंतर ओनियन म्हणजे कांदा, फिश म्हणजे मासा, फ्लॉवर म्हणजे फूल. तर यांचा तुम्ही वास घेऊ शकता. अजून बऱ्याचशा गोष्टींचा आपण वास घेऊ शकतो. आता आपण बघणार आहोत टंग म्हणजे आपली जीभ. वी टेस्ट विथ अवर टंग. आपण आपल्या जिभेने चव घेत असतो. इट हेल्प अस टू एन्जॉय द डिफरंट फ्लेवर्स ऑफ फूड. जिभेमुळे आपल्याला काय कळतं? वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या चवी असतात आणि ते आपण मजा घेऊन खात असतो, जे जे आपल्याला आवडतं, हो की नाही? वी कॅन टॉक क्लिअरली विथ द हेल्प ऑफ अवर टंग. आपण आपल्या जिभेमुळे क्लिअरली म्हणजे नीट बोलू शकतो. बघा बरं, तुमची जीभ अशी बोटामध्ये पकडायची, ती हल्ली नाही पाहिजे, आणि तुम्ही स्पष्ट उच्चार करायला बघा, तुम्हाला बोलता येणार नाही. आपली जीभ जशी हलते त्याप्रमाणे आपण बोलत असतो. क्लीन युअर टंग डेली विथ अ टंग क्लीनर. ब्रश केल्यानंतर जीभ सुद्धा स्वच्छ करायची असते. त्याच्यासाठी टंग क्लीनर येतो बाजारामध्ये, तो घ्यायचा दुकानामधून आणि त्याने आपली जीभ व्यवस्थित क्लीन करायची. ओके. डिफरंट टेस्ट. आता वेगवेगळ्या टेस्ट चवी तुम्हाला माहीत आहेत का? तर स्वीट म्हणजे गोड, बिटर म्हणजे कडू, सोर म्हणजे तुरट, आवळा खाल्लं की कसं तुरट लागतं, स्पायसी म्हणजे तिखट, आणि सॉल्टी म्हणजे खारट. तर ह्या प्रकारच्या चवी आहेत. आता स्किन, त्वचा पाहूयात. वी फील द सेन्स ऑफ टच विथ अवर स्किन विच कवर्स अवर होल बॉडी. आता स्किन कुठं असते सांगा बरं? तर आपल्या पूर्ण शरीरावरती स्किन म्हणजे त्वचा असते. ठीक आहे. तर जेव्हा ह्या स्किनला कशाचा टच होतो तेव्हा आपल्याला त्याचा सेन्स होत असतो. म्हणजे आपण जेव्हा आपल्या स्किनने कुठलीही गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला ते कळतं की ते कशी आहे. बी इट हॉट म्हणजे ते गरम आहे का, कोल्ड म्हणजे थंड आहे का, प्रिकली म्हणजे काही टोकदार आहे का, टोचणारं आहे का, रफ म्हणजे खडबडीत आहे का, स्मूथ और स्टिकी. स्मूथ म्हणजे गुळगुळीत आहे का, मऊ आहे का, और स्टिकी म्हणजे चिकटणारं आहे का. हे आपल्याला कळतं. कधी कळतं? जेव्हा आपण त्याला हात लावतो की आपल्या स्किनने आपल्याला ते कळतं. वी फील इट ऑल विथ अवर स्किन. हे सर्व आपल्याला स्पर्श आपल्या स्किनमुळे कळतात. वी फील. आता आपल्याला काय काय कळतं सांगा बरं? आता समजा कुकरला आपण हात लावला तर आपल्याला काय कळतं? ते हॉट आहे, गरम आहे बरं का, म्हणजे गरम कुकरला हात लावला तर. जर बर्फाला हात लावला तर आपल्याला ते थंड लागतं, कोल्ड लागतं. आता हे बघा, इथे हे निवडुंग आहे, ह्याला जर हात लावला तर त्याचे काटे जे आहेत ते आपल्याला टोचतात. रफ, जर हे दगड आहे खडबडीत, ह्याला आपण हात लावला तर आपल्याला त्याचा रफ म्हणजे खडबडीत स्पर्श जाणवतो. कुशनला जर आपण हात लावला तर आपल्याला ते स्मूथ, मऊ असं जाणवतं. आणि स्टिकी, हे बघा असं हे चिपचिपीत काही जर असेल, समजा गम सांडलेला असेल, त्याला आपण हात लावला तर आपल्याला ते स्टिकी म्हणजे चिकट जाणवतं.
ठीक आहे. अशा प्रकारे ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत, ते आपल्याला काहीतरी सेन्स देत असतात प्रत्येक गोष्टींचा. ओके. आता टॉक अँड टेल. सांगा बरं. क्लोज युअर आईज अँड लिसन टू द साऊंड्स अराउंड यू. तर तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जो आवाज आहे त्याच्याबद्दल सांगायचं आहे. द लाऊडेस्ट टू द सॉफ्टेस्ट. म्हणजे मोठा आवाज कोणता आहे, सॉफ्ट आवाज कोणता आहे ते सांगायचं आहे. द क्लोजेस्ट टू द फारदेस्ट. क्लोजेस्ट म्हणजे तुमच्या जवळ कुठला आवाज येत आहे, लांब कुठला आवाज येत आहे ते सांगायचं आहे. नाव टेल अस व्हॉट साऊंड्स यू हिअर. आणि मग आता तुम्ही कोणते आवाज ऐकले तेही सांगायचे आहेत. हाऊ डज अ रोज फील. हाऊ डज इट स्मेल. तर रोज जर गुलाबाचं फुल तुम्ही हातामध्ये घेतलं तर ते तुम्हाला कसं फील देतं, कशा प्रकारे तुम्ही त्याचा स्पर्श जाणवतो तुम्हाला. तर गुलाबाच्या फुलाला काटे सुद्धा असतात बरं का, तर ते काटे आपल्याला टोचू शकतात. आणि त्याचा वास कसा असतो, स्मेल, तर खूप छान त्याचा वास असतो. हाऊ डज अॅन ओनियन स्मेल. तुम्ही कधी कांद्याचा वास घेतलाय का? आई कधी कांदा चिरत असेल ना तेव्हा त्याचा वास घ्या आणि बघा त्याचा वास कसा येतो. डज अॅन ओनियन मेक युअर आईज वॉटर. कांद्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का? तर हो, येतं. ओके. तर हा लेसन होता. समजला तुम्हाला? बाय बाय. आता आपण एक्सरसाइज बघूयात. क्वेश्चन 1. कम्प्लीट द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ द क्लूज गिवन बिलो इट. आता इथे तुम्हाला हे क्रॉसवर्ड सॉल्व करायचं आहे. इथे आन्सर पहिल्यांदा लिहिलेले आहेत, तर आपण तरी पण पाहूयात. वी स्मेल विथ अवर. आपण कशाने वास घेतो? तर नोज, नाकाने वास घेतो. मग इथे 1 नंबरला असं उभ्या नोजचं स्पेलिंग लिहायचं आहे. ठीक आहे. सेकंड, वी टेस्ट विथ अवर. आपण कशाने टेस्ट करतो? तर आपली टंग, जिभेने टेस्ट करतो. म्हणून इथे टंगचं स्पेलिंग लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर 3rd नंबरला वी सी विथ अवर. आपण कशाने बघतो? तर आईजने बघतो. मग 3 नंबरला आईजचं स्पेलिंग लिहायचं आहे, EYES. आणि 4th नंबरला वी फील विथ अवर. आपण कशाने फील करतो? तर स्किन. तर इथे मग स्किनचं स्पेलिंग लिहायचं आहे. ओके. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट, हाऊ कॅन वी टेक केअर ऑफ इयर. तर आपण आपल्या कानांची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो? अवॉइड लिसनिंग अ लाऊड म्युझिक. मोठ्या आवाजात गाणं किंवा संगीत ऐकणं टाळायचं आहे. डू नॉट पुट एनी शार्प ऑब्जेक्ट इन युअर इयर्स. तुमच्या कानामध्ये कुठलंही टोकदार वस्तू घालायची नाही. सेकंड क्वेश्चन, व्हॉट शूड वी ईट फॉर गुड आईज. आपले डोळे, आपली दृष्टी चांगली राहण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे? तर ईट येल्लो अँड ऑरेंज फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. येल्लो आणि ऑरेंज, पिवळ्या आणि केशरी रंगाच्या भाज्या किंवा फळे खाल्ली, भाज्या आणि फळे खाल्ली पाहिजेत. क्वेश्चन नंबर 3. मोस्ट ऑफ द टाइम्स वी यूज मोर दॅन वन ऑफ अवर सेन्सेस फॉर अन ॲक्टिव्हिटी. आता बघा, फक्त आपण एका वेळेस फक्त डोळ्याचाच उपयोग करतो का? तर नाही. एखादी ॲक्टिव्हिटी, काहीही काम करताना आपण एकापेक्षा जास्त आपल्या सेन्सेसचा उपयोग करत असतो. टेक द सेन्सेस यू सी फॉर द ॲक्टिव्हिटीज शोन बिलो. आता इथे ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, मग त्याच्यासाठी तुम्ही कोणते कोणते सेन्सेस वापरणार आहात तर ते तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. आता बघा, ह्या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर पाऊस पडतोय, पावसासोबत विजासुद्धा कडाडत आहेत. ठीक आहे. तर जेव्हा पाऊस पडतो आपल्याला डोळ्याने दिसतो, बरोबर. पाऊस पडतो तेव्हा मातीला एक छान सुगंध येतो बघा. तर मातीचा सुद्धा आपल्याला वास येतो की नाही? तर हा सुद्धा, हे ऑप्शनल आहे, हे येऊही शकतं. त्याच्यानंतर टंगचा काही तर उपयोग नाही आहे. विजा जेव्हा कडाडतात तेव्हा आपण ते ऐकतो आणि जो पावसाचा स्पर्श आहे, पावसाचं पाणी आपल्या अंगावरती पडतं तेव्हा त्याचा आपल्याला स्पर्शसुद्धा होत असतो, म्हणजे स्किनसुद्धा त्याच्यामध्ये आहे. ओके. आता सेकंड, आता हा मुलगा TV बघत आहे, तर तो TV बघताना कशाचा वापर करतो? आईचा उपयोग करतो. नोजचा करतो का? नाही. टंगचा करतो का? नाही. आता तो बघताना त्याला आवाजसुद्धा ऐकू येतो, बरोबर. आणि स्किनचा उपयोग नाही आहे इथे. आता हा मुलगा आंघोळ करत आहे. आंघोळ करताना काय करतो तो? पाणी बघतोय, बरोबर. त्याला पाणी बघावं लागतं, साबण बघावा लागतो, हो ना. डोळ्याचा वापर तर आहेच तिथे. तिथे आता नाकाचा काय वापर नाही आहे, चवीचा, टंगचा काय वापर नाही आहे, कानाचा नाही आहे तसा काही वापर, आणि स्किनचा वापर तिथे आहे. ओके. त्याच्यानंतर
आता 4th, हा मुलगा काहीतरी खात आहे. ओके, तर खाताना तो डोळ्यांचा तर वापर करत आहे. त्या खाण्याचा वास सुद्धा येतो बरं का, छानपैकी आहे का कसा आहे. त्यानंतर त्याची टंग, जिभेचा सुद्धा उपयोग आहे त्याच्यामध्ये, त्याला चव समजते. ओके, आता इथे स्किनचा उपयोग होऊ शकतो की तो पदार्थ थंड आहे गरम आहे, तर हे त्याला इथे कळू शकते. ओके, समजलं. आता एक्साइटिंग ॲक्टिव्हिटी, खूपच मजेदार, तुम्हाला एक्साइटमेंट वाटणारी ॲक्टिव्हिटी आहे. एक्सप्लोर युअर सेन्सेस. तुमच्या सेन्सेस एक्सप्लोर करा, म्हणजे तुम्ही ते शोधा कशा प्रकारे आहेत. टू प्ले दिस गेम इच ऑफ यू नीड्स टू गेट एनी 3 फूड आयटम्स. आता ही गेम खेळण्यासाठी तुमच्या प्रत्येकाकडे 3 खाद्यपदार्थ पाहिजेत, खायचे पदार्थ पाहिजेत. फॉर्म पेअर्स, तुमचे ग्रुप बनवा. ब्लाइंड फोल्ड युअर पार्टनर. दोघांचे ग्रुप बनवले तर एकाला ब्लाइंड फोल्ड म्हणजे एखाद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. गिव्ह हिम ऑर हर द फूड आयटम्स यू हॅव गॉट 1 by 1. आता तुमच्याकडे जे अन्नपदार्थ, काही सुद्धा खायचे पदार्थ तुम्ही आणले असतील, तर ते तुम्ही तुमचं ज्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे तुमचा पार्टनर, तर त्याला किंवा तिला ते द्यायचे आहेत. ही ऑर शी नीड्स टू फील, स्मेल अँड टेस्ट इट अँड टेल व्हॉट इट इज. आणि मग ज्याला तो पदार्थ, ज्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना, तो ते फील करेल, म्हणजे तो हात लावून बघेल की ते कशा प्रकारचं आहे. स्मेल करेल, वास घेईल आणि त्याची टेस्ट घेईल आणि सांगेल की ते काय पदार्थ आहे. सी हाऊ मेनी ही ऑर शी कॅन गेस करेक्टली. आणि मग तो पदार्थ तो बरोबर ओळखतोय का चुकीचा ओळखतोय हे बघायचं आहे. देन रिव्हर्स युअर रोल्स, हॅव फन. आणि मग तुम्ही परत तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्याच्याकडे असलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही ओळखायचे. पहिले ते पदार्थ बघायचे नाहीत, एकमेकांना दाखवायचे नाहीत. ओके, फेअर गेम खेळायचा आणि मग मज्जा घ्यायची. बघा किती छान आहे, मज्जा येईल. तुम्ही असं करून बघा. ओके, लर्निंग आउटकम. तर यातून आपण काय शिकलो? टू डेव्हलप मेंटल अँड ऑब्झर्वेशन स्किल, म्हणजे तुमचं जे विचार करण्याची शक्ती आहे ती आणि तुमची ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करण्याची शक्ती याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करता, म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती होत असते. ओके, समजलं हा लेसन? बाय बाय.